मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सूर्या सरिताची सर्व कपडे एका बॅगमध्ये भरत असतो आणि स्वतःला दोष देत असतो। त्याचवेळी तो बोलत असतो की वाईट माणसाच्या खोलीमध्ये तुझी शहाण्या माणसाची कपडे पण नको। तेवढ्यातच वैभव तेथे येतो आणि सूर्याला विचारतो, दादा तू हे काय करतोस? वहिनी पुन्हा घरी आल्यावर तिला ही कपडे लागतील, मग तू कशाला बॅगमध्ये भरून ठेवतोस? त्यावेळी सूर्या सांगतो की तुझी वहिनी पुन्हा कधीही घरी येणार नाही। तेव्हा सूर्याचं हे बोलणं ऐकून वैभवला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा तो सूर्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की आपल्या घराला वहिनीची खूप गरज आहे, परंतु सूर्या ऐकून घेत नाही। तेव्हा तो बोलतो, मी सरीला मनवण्याचा खूप प्रयत्न केला, तिला भेटलो, तिच्याशी बोललो, परंतु तिला चक्कर आली, हा सर्व दोष मला दिला। ती स्वाभिमानी आहे तर मी पण स्वाभिमानी आहे, मी अजिबात तिचं ऐकून घेणार नाही, असं तो वैभवला सांगत असतो। सूर्या खूपच भावूक होतो आणि सरिताने जेवढे या घरासाठी केले ना, त्याच्यापेक्षा कितीक पटीने मी केला आहे। विश्वास हा नात्यांमधील दुवा असतो, एक बारीक धागा असतो आणि तो सरिताने गमावला आहे। सूर्या खूपच रडत असतो आणि तळमळीने सरितावरचं प्रेम व्यक्त करत असतो। वैभव सूर्याला सांगतो, हे सर्व ज्योतीमुळे झालं आहे। सूर्या मोठ्याने ओरडतो, कोण ज्योती? मी तिला अजिबात ओळखत नाही, मी फक्त माझ्या सरीला ओळखत होतो आणि तिनेच मला ओळखलं नाही, असं म्हणून सूर्या खूपच रडू लागतो। मी वैभवला स्पष्टपणे सांगतो, सरीने मला ओळखलं नाही, आता मी माझ्या मार्गावर चालणार, असं म्हणून तो सरिताची पुन्हा बॅग भरू लागतो। इकडे अंजी आपल्या रूममध्ये अंथरूण टाकत असते। तेवढ्यातच बाहेर पशा दारू पिऊन येतो। तेव्हा पशा नशेतच असतो, तो एकटाच बडबडत असतो की घर कुठे गेला आहे, असं म्हणून तो अंजीला फोन लावतो आणि अंजीला सांगतो, आपलं घर कुठेतरी गायब झालं आहे आणि घर लंपास झालं आहे। तेव्हा अंजीला समजतं की पशाने दारू पिली आहे। तेव्हा पशा सांगतो, मी जागेवरच आहे, परंतु आपलं घर गायब आहे। तेव्हा अंजीला समजतं की दाजी पण घरात आहे, आता पशाचं काही खरं नाही। या विचाराने ती लगेच फोन ठेवते आणि बाहेर पशाकडे पळत येते। पशा मोठ्या मोठ्याने बोलत असतो, माय वाईफ अंजी, अगं तू कुठे गेली? तेवढ्यातच अंजी तेथे येते। तेव्हा पशा अंजीचा हात हातात घेतो आणि नशेतच खूप रडत असतो आणि अंजीला सांगत असतो, आपलं घर गायब झालं आहे आणि तू मघापासून कुठे होती? मी तुला किती शोधत होतो। अंजी बोलते, पशा जरा शांत बस, कारण दाजी बाहेर येतील आणि घरातील सर्वजण पण बाहेर येतील आणि सर्व काही तमाशा होईल आणि तू दाजींना वचन दिलं होतं आणि तू दारू का ढोसून आलास? तेव्हा पशा विचारतो, कोण दाजी? तेव्हा अंजीला आश्चर्याचा धक्का बसतो। तेव्हा ती त्याला आतमध्ये घेऊन जात असते। तेवढ्यातच पायरीवर पशा पडतो। अंजी तेथेच त्याच्याजवळ बसते। अंजी त्याला विचारत असते, एवढं कोण ढोसतं का? कशाला एवढी दारू प्यायची? तेव्हा पशा अंजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो आणि माझी सरिता वहिनी कुठे गेली? मी तुला आई मानतो, तू घर सोडून जाऊ नकोस, पुन्हा ये, असं बोलतो। अंजीला पशाचं हे बोलणं ऐकून खूपच वाईट वाटत असतं। तेव्हा पुढे पशा बोलू लागतो की मला अंजी अजिबात आवडत नव्हती, परंतु ह्या कोंबडीबरोबर मी लग्न केलंच ना, नंतर मला ती खूप आवडायला लागली। तेव्हा अंजी मात्र हसू लागते। तेव्हा पशा बोलतो, दादा वहिनी माझे गुरु आहेत। त्यानंतर तो सांगतो, दादा नाही, कारण दादामुळेच वहिनी माझी घर सोडून गेली। तेव्हा अंजी जरा त्याला शांत राहायला सांगते। तर पशा रडतच सांगतो, अंजे मला खूप भूक लागली आहे। तेव्हा अंजी तिच्या रूममध्ये त्याला घेऊन येते। पशाला विचारून घेत असते की नक्की काय झालं ते मला सांग। तेव्हा पशा सांगू लागतो की जेव्हा मी अंगणामध्ये गेलो होतो तेव्हा असं म्हणून तो सारखा सारखा तेच बोलत असतो की एका दगडामध्ये तो 2 पक्षी मारतो, परंतु अंजीला पशाच्या ह्या बोलण्याचा काहीच अर्थ समजत नाही। तेव्हा ती बोलते, पशा जाऊ देत, आता मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते, असं म्हणून ती लगेच किचनमध्ये जाते। अंजीला खूप टेन्शन आलेलं असतं, जर दाजींना समजलं ना पशा दारू पिऊन आला आहे, खूप तमाशा होणार। इकडे रूममध्ये पशा खूप मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असतो। त्यानंतर तो हॉलमध्ये येतो आणि सूर्या मोरे तू कुठे आहे? तुझा शाल नारळ देऊन सत्कार करायचा आहे, असं मोठ्या मोठ्याने बोलत असतो। हे ऐकून अंजीला खूप मोठा धक्का बसतो, तर सूर्या नुसता पाहतच राहतो। तेव्हा पशाचा आवाज ऐकून सूर्या, वैभव, अवनी, ज्योती तेथे येतात। सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। वैभव पशाला सांगत असतो, तू अगोदर तुझ्या रूममध्ये जा।
असं म्हणून तो रूममध्ये पशाला घेऊन जात असतो. त्यावेळी पशा त्याचा हात झिडकारतो आणि मला आज सूर्यराव मोरे म्हणजे या घराच्या मालकांबरोबर बोलायचं आहे असं वैभवला स्पष्टपणे सांगतो. आणि सूर्याला बोलतो, काय मग मालक, माझी वहिनी कुठे आहे? तेव्हा अंजी पशाला जरा शांत राहायला सांगते. मात्र पशा अंजीला एका शब्दातच शांत करतो. अंजीही शांत बसते. पशा सूर्याला जाब विचारत असतो, माझी वहिनी घर सोडून गेली तरी तू तिला का अडवलं नाहीस? त्यावेळी पशा ज्योतीवरही निशाणा साधतो आणि यांना कोणीही प्रश्न विचारायचे नाही, कारण हे घरचे मालक आहेत असं सूर्यावर आरोप करत असतो. वैभव पशाला शांत राहायला सांगतो आणि सूर्याला सांगतो की दादा, तू याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. परंतु पशा काही केल्या ऐकत नाही. तेव्हा पशा वैभवला सांगतो, मी पिऊन आलो ठीक आहे, परंतु मी एकदम ओके आहे. रंगात तर हा तुझा दादा आला आहे, पण भलत्या बाई बरोबर. तेव्हा वैभवला मात्र खूप राग येतो. तेव्हा तो पशावर खूप ओरडतो आणि दादाबरोबर दारू पिऊन बोलताना तुला लाज वाटत नाही का, असं कडक शब्दात वैभव पशाला सुनावत असतो. त्यावेळी पशा बोलतो, त्याला करताना लाज वाटली नाही तर मला बोलताना काय वाटायची? तेव्हा पशा अजूनच सूर्यावर आरोप करू लागतो. तो नशेत बोलतो की स्वतःची बायको लक्ष्मीसारखी घरातून बाहेर काढली आणि दुसऱ्याच्या बायकोला घरात आणून ठेवलं, तेव्हा तुझ्या ह्या दादाला लाज वाटली नाही का? वैभव पुन्हा पशावर खूप ओरडत असतो. तेव्हा पशा बोलतो, मी बोलणारच आणि दादा काही स्वतःला शिक्षा करून घेणार नाही. हा तुझा दादा असेल परंतु माझा नाही. स्वतःला शिक्षा करून घेतल्यावर मग आम्ही त्याच्यापुढे पळत जायचं आणि त्याला सांगायचं, दादा प्लीज अशी शिक्षा करून घेऊ नको. त्याची ही सर्व नाटकं आता मला माहीत झाली आहेत. असं बोलून पशा सांगतो, वाटलं तर आम्ही घरातील सर्वजण घराबाहेर पडतो आणि दुसरीकडे कुठेतरी राहतो. तू फक्त तुझ्या मैत्रिणीला घेऊन इथे राजासारखा राहा. वेळी पशा सूर्यावर खूपच घाणेरडे आरोप करत असतो. सूर्या एकदम शांत असतो, तो काहीच बोलत नसतो. तेव्हा पशाचं खूपच अति होत आहे हे पाहून वैभव आणि अंजी त्याला बळजबरीने रूममध्ये घेऊन जातात. तर अवनीला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर सूर्या आपल्या रूममध्ये येतो. तेव्हा त्याला पशाने केलेले सर्व आरोप आठवत असतात. तेव्हा तो आपला गमछा फेकून देतो आणि खूपच रडत असतो. दुसऱ्या दिवशी पशा गाढ झोपलेला असतो. तेवढ्यातच वैभव तेथे येतो आणि त्याच्या तोंडावर पाण्याचा ग्लास ओततो. तेव्हा पशा खडबडून जागा होतो आणि त्याला बोलतो, ही काय पद्धत झाली का उठवायची? तेव्हा वैभव त्याला विचारतो, नशा उतरली वाटतं. तेव्हा पशा बोलतो, मी रात्री काय काय बडबड केली ते मला सांग. तेव्हा वैभव सांगू लागतो, तू दादाला खूप काही बोलला, खूप काही सुनावलं आणि दारू ढोसायची तुला अक्कल सुचली कशी? आणि तू दादाला सूर्यराव मोरे काय मालक अशा भाषेत बोलला होता. त्यावर पशा हसतो आणि बोलतो, मी नशेतच तुझ्या दादाबरोबर असं बोलणार, कारण मी पूर्णपणे भानावर आहे. बरं झालं काल चांगलीच मला चढली होती, कारण मी त्याला माझा दादा समजतच नाही. त्याच्याबरोबर असणारा माझा संबंध कायमचा संपला. तेव्हा पशा वैभवला चांगलंच सुनावतो आणि बाहेर निघून जातो. तर इकडे अंजी स्वयंपाकघरात असते. तेवढ्यातच ओमकार तेथे येतो आणि मला खूप भूक लागली आहे असं सांगतो. तेव्हा अंजी ठीक आहे असं बोलते आणि पशा उठला का पाहून या असं सांगते. तर ओमकार बाहेर जातो. अंजीला सामानाच्या खोलीची चावी लागत असते, म्हणून ती अवनीला आवाज देऊन स्वयंपाकघरात बोलवते. तर मागे लगेच ज्योती येते. अंजी तिच्याकडे चावी मागू लागते, परंतु अवनीच्या लक्षात राहत नाही चावी नक्की कुठे ठेवली. तर ज्योती ह्या दोघींकडे पाहतच राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये अवनी ज्योतीचा चांगलाच माज उतरवणार आहे, तर दुसरीकडे मामी पशाच्या थोबाडीत मारणार आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.